आज आपण बनवूयात नाश्ता सेंटरसाठी अगदी मऊ लुसलुशीत उपीट। 1 चमचा तूप टाकून रवा गुलाबी रंगावर भाजून घेऊया। तुपामध्ये शेंगदाणे तळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण काजू पाकळी तळून घेऊया। पुन्हा 1 चमचा तूप टाकलेला, 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ गुलाबी रंगावर भाजून घेऊया। मोहरी तडतडली की जिरे, कढीपत्ता, मिरची, 1 मोठा कांदा बारीक चिरून गुलाबी रंगावर भाजून घेऊया। कांदा जास्त भाजला गेला नाही पाहिजे। कांदा गुलाबी झालेला आहे, आता त्याच्यावर टाकूया हिंग, आलं, गाजराचे काप आणि ओले वाटाणे घालून पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घेऊया। 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी 2 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध एकत्र मिक्स करून उकळून घेऊया। त्याच्यानंतर हे पाणी आपण आदनामध्ये टाकायचं आहे, त्याच्यावर मीठ आणि साखर टाकून एक उकळी आणूया। आदन उकळलेला तर रवा थोडा थोडा टाकायचा म्हणजे गुठळ्या होत नाही। रवा एकदम टाकला तर व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून थोडा थोडा टाकायचा। सगळ्यात शेवटी कोथिंबीर, शेंगदाणे, काजू आणि थोडासा लिंबू घालून घ्या। कोथिंबीर शेवटी टाकायची म्हणजे रंग बदलत नाही, रंग एकदम सुरेख राहतो। सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट झाकण ठेवून वाफ आणायची। आपला गरमागरम उपमा तयार आहे।